अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला। सटाणा तालुक्यातील अंबासन गावात धाडशी चोरी, 75,000 रुपये व सोन्याचे दागिने लंपास। सटाणा तालुक्यातील अंबासन येथे शुक्रवारी दिनांक 5 रात्री धाडशी चोरीची घटना घडली आहे। या चोरट्यांनी घराचे छप्पर फोडून आत प्रवेश करत 75,000 रुपये रोख रक्कम व लाखोंच्या किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले। या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे। सविस्तर माहिती असे की अंबासन येथील पुरुषोत्तम उर्फ पिंटू प्रभाकर कतार हे नामपूर येथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात। कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी नुकतेच एका फायनान्स कंपनीकडून 75,000 रुपये कर्ज घेतले होते। घराच्या छपराचे काम सुरू करण्यासाठी त्यांनी ही रक्कम शुक्रवारी दुपारी घरी आणली होती। त्यानंतर परिवारासह घराच्या बांधकामाचा मुहूर्त काढण्यासाठी ते नामपूर येथे गेले होते। या दरम्यान चोरट्यांनी डाव साधत घराच्या छतावरून आत प्रवेश केला। घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करून त्यांनी रोख रक्कम व घरातील ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले। नेमके किती सोने होते चोरीस गेले आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही। एका हॉटेलवर मजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबावर ही घरफोडी झाल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे। चोरीची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप चेडे, हवालदार दीपक शिलावट यांनी घटनास्थळी धाव घेतली। शनिवारी दिनांक 6 श्वान पथक व फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करून तपास सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। तसेच दुसरी घटना सटाणा तालुक्यातील अंबासन येथील वळवाडे शिवारात शेतकरी भाऊराव भिका खैरनार यांच्या शेतातील बांधावरील चंदनाच्या डेरेदार झाड पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी तोडून नेल्याची धक्कादायक घटना घडली। अंबासन गावासह परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याने ग्रामस्थ व शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहेत।